मी काय बनवले पुढे तुम्हाला कळेलच. तर सकाळी सकाळी ना मस्त काळा चहा घेतला, त्यानंतर मस्त फ्रेश होऊन देवपूजा करायला घेतली, कारण आज आहे चतुर्थी. त्यामुळे मस्त म्हटलं आधी देवपूजा करून घ्यावी, नंतर बाकीचे काम करावेत. आणि ही जी गाय आहे ना, त्याची काय रेटमध्ये घेतली ते मी लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर ते एकदा नक्की चेक करा. तर नंतर मला भेंडीची भाजी बनवायची होती. अशा प्रकारची भाजी ना आमच्या घरी सगळ्यांना आवडते, त्यामुळे मी अशी तव्यावरच बनवते. तर बोलताना ना व्हायसवर थोडासा बोबडी वळते बघा, तर त्याबद्दल थोडंसं समजून घ्या. आणि त्यानंतर मला हे शेंगदाण्याचा कूट पण बनवायचा होता. तर अशा प्रकारे मी कूट बनवून घेते, 8 दिवस पुरतो मला. त्यानंतर मस्त उपास होता म्हणून आंबा खाऊन घेतला. आणि त्यानंतर नाही कस्टर्ड पावडरपासून मी कुल्फी बनवली होती, तर ती लॉंग व्हिडिओमध्ये मी रेसिपी दाखवली आहे, ती चेक करा. आणि मस्त अशा प्रकारे मी बनवून घेते बघा. खूप भारी आहे बनवायला, सोपी पण आहे आणि चुकण्याचे चान्सेस थोडे कमीच आहेत, त्यामुळे मस्त बनते ही. तर त्यानंतर ना मी अशी कपामध्ये सेट केली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि त्यानंतर ना गोड साबुदाणा बनवला होता मला उपवास होता म्हणून. आणि नंतर ज्वारीचं दळण पण करायचं. मी ज्वारीमध्ये गव्हामध्ये असा लिंबाचा पाला टाकते, त्यामुळे ना किडे होत नाही. तर तुम्ही पण टाकता का कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्यानंतर ना मी कपामधून कुल्फी काढली, अगदी भारी सेट झाली होती बघा. आणि खायला तर खूपच भारी झाली होती. देवाशने खातात बघा कशी रिॲक्शन दिली आहे. त्यानंतर आज चतुर्थी होती म्हणून मी मस्त मोदक बनवून घेतले आणि त्यात तयार करून मस्त छान 10 वाजता पूजा करून घेतली आणि जेवण करून घेतलं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.